तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण काय बघणार आहे की आपला एक ॲम्प्लिफायर आहे 140 वॉटचा। तर त्याच्या इनसाइडमध्ये आतमध्ये काय आहे आणि ह्या सर्व ॲम्प्लिफायरचं कनेक्शन आहे ते मी केलं आहे। म्हणजे त्याला फॅन नव्हता, एक्झॉस्ट फॅन, त्याची हीट सिंक कूल करायला। तर आपण त्याला फॅन पण बसवला आहे, आणखीन त्याला ब्लूटूथ कार्ड नव्हतं ते पण बसवलं आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया की आतमध्ये त्याच्या काय काय आहे आणि कसं कसं आहे। तर पहिल्यांदा मी काय करून घेतो की त्याच्या बॉडीचे जे स्क्रू आहेत ते मी काढून घेतो। इथे चुंबकला मी स्क्रू ठेवतो, म्हणजे स्क्रू आपला हरवणार नाहीत। आपण जो याच्या अगोदर ॲम्प्लिफायर बघितला होता की ते ज्याच्यामधून ट्रान्सफॉर्मर काढला, तर त्याचा मदरबोर्ड मी चेक केला आहे की मदरबोर्डमध्ये एक IC ऑन आहे आणि एक IC खराब झाला आहे। तर आपण त्या मदरबोर्डचा उपयोग आपण पुढच्या येणाऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये करणार आहे। तर आपण काय केलेत की पहिल्यांदा सर्व स्क्रू वगैरे काढून घेतलेत। आता आपण त्याचा पॅनल आहे ते ओपन करूया। ॲम्प्लिफायर जुना आहे, त्या कारण आपण त्याच्यामध्ये काय फीचर नव्हते ते मॉडिफाय केलेत। आता जे तुम्हाला दिसत असेल की मी पहिल्यांदा पॉवर ऑन करतो, म्हणजे तुम्हाला फॅन ऑन झाला की आवाज येईल। तर असा आवाज येतोय आणि इथे कॅमेरामध्ये दिसत असेल की पुढं फ्रंटला त्याच्यामध्ये ब्लूटूथमध्ये लाईट वगैरे लागते। तर मी काय करतो की त्याची पॉवर कॉर्ड काढून ठेवतो आणि मग आतमध्ये हात लावतो, नाहीतर आपल्याला करंट बसेल। तर मी पिन काढल्या। आता तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये हे जो बॉक्स बसवला आहे की ह्याच्यामध्ये जो फॅन बसवला आहे मी, त्या फॅनला पॉवर द्यायला मला म्हणजे ब्लाइंड असल्यामुळे मला दिसत नसल्यामुळं मला बोर्डमधून कुठून पॉवर घ्यायची आणि तेवढी माझ्याजवळ ते मल्टीमीटर नव्हतं, टॉकिंग मल्टीमीटर। म्हणून मी काय केलं होतं की फॅनसाठी 12 व्होल्टचा ड्रायव्हर बसवला होता, पॉवर बोर्ड डायरेक्ट ह्या बॉक्समध्ये। आणि आपल्या ब्लूटूथ कार्डला चालू करण्यासाठी, पॉवर देण्यासाठी मला 5 व्होल्ट तिथून सापडली नाही। म्हणून मी काय केलं की डायरेक्ट आपला मोबाईल चार्जर असतो आहे तो ॲडॅप्टर डायरेक्ट बसवला, म्हणजे 12 व्होल्टसाठी आणि 5 व्होल्टसाठी। आणि ॲम्प्लिफायरला चालू करण्यासाठी हा मोठा ट्रान्सफॉर्मर आहे की तो 140 वॉटचा आहे। तर असा आपण सर्व सेटअप उभा केला, आणखीन ॲम्प्लिफायर पूर्ण चालू करतो आहे आणि आपण त्याचा यूज करू शकतो। तर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत। आणि पाठीमागे इकडं हीट सिंक आहे, तिथे मी फॅन बसवला आहे, 12 वॅटचा आहे आणि 4000 RPMचा आहे। आणि इथेच मदरबोर्ड आहे, त्याचा ॲम्प्लिफायर आहे आणि इकडे सर्व कंट्रोलर्स आहेत। तर अशा प्रकारे ॲम्प्लिफायरचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून सांगा, शेअर करा सर्वांना। व्हिडिओ आवडतील लाईक करा, आणखीन चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, धन्यवाद।